हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, कशा आहेत सगळेजण। तर स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे खूप जणांना तंबाखू किंवा गुटखा वगैरे खायची सवय असते, पण ही सवय अशाच प्रकारचा एक पदार्थ वापरून आपण त्यांचं व्यसन किंवा तंबाखूचं व्यसन किंवा गुटख्याचं व्यसन सोडू शकतो। तर मी घरातल्या काही वस्तू वापरून एक पदार्थ बनवते, तो पदार्थ मी तुमच्याबरोबर पण शेअर करते। पण 100% त्या पदार्थांनी तुमच्या घरात जे कोणी तंबाखू किंवा गुटखा खात असतील तर नक्कीच त्यांची सवय सुटेल। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे। आणि नवीन आपण इकडे घेतलेले आहे बडीशोप, तुकडा सुपारी घेतलेली आहे। तुम्ही कतरा सुपारी सुद्धा घेऊ शकता। थोडीशी साखर आणि मी इकडे घेतलेला आहे काळं मीठ, इलायची, परत आपली ओवा घेतलेला आहे, लवंग आहे आणि दालचिनी घेतलेली आहे। एवढ्याच ह्याच्यामध्ये आपण ती जादुई पावडर बनवणार आहे, ज्याच्याने की आपल्या घरातल्यांना खूप जणांना गुटखा तंबाखू खायची सवय असते, ती सवय लवकरात लवकर सुटण्यास मदत होणार आहे। तर तुकडा सुपारी असेल तर थोडं तुम्ही असं बत्त्यामध्ये छेचून घ्या, कारण मिक्सरला एकदम वाटल्या नाही जाणार। आणि कतरा सुपारी असेल तर डायरेक्ट तुम्ही मिक्सरला फिरून घेऊ शकता। तर इकडे मी वाटून घेत आहे, व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे। थोडीशी पावडर झाली पाहिजे त्याची, तर थोडा वेळ लागतो बरं का, नाहीतर तुम्ही डायरेक्ट सुपाऱ्यांचं पावडर किंवा हे सुद्धा मिळतं कतरा सुपारी। तर अशा प्रकारे बारीक छान वाटून घ्यायची आहे सुपारी। आणि मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सुपारी वाटलेली टाकून घेतलेली आहे। आणि आता आपली खरी रेसिपी इथून बनणार आहे। आता ही कतरा सुपारी घेतलेली आहे, याच्यामध्ये सगळे जिन्नस घालून घ्यायचं आहे। बडीशोप ह्याच्यासाठी की व्यवस्थित पचन होईल अन्न, आणि ओवासुद्धा अन्न पचन होईल। आणि आपण इकडे इलायची, दालचिनी आणि लवंगचा वापर ह्याच्यासाठी केलेला आहे की जे त्यांच्या तंबाखूला आणि गुटख्याला एक प्रकारचं तिखटपणा असतं की ते खाल्लेलं जाणवतं। हे खाल्ल्याच्या नंतर त्या गुटखा आणि तंबाखू खाणाऱ्या लोकांना सुद्धा फिलिंग येईल की हा बाबा आपण गुटखा आणि तंबाखूच खातोय। आणि असं करून करून ही पावडर खाऊन त्यांची सवय नाहीशी होण्यामध्ये मदत होईल। पण सगळ्यात मोठा प्रयत्न तेव्हाच असतो जेव्हा माणूस मनातून ठरवतो की मला खायचंच नाही आहे म्हणून। पण ही छोटासा प्रयत्न आहे की त्यांच्या व्यसनाला आपण आळा घालू शकतो। तर अशा प्रकारे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। आपण सुद्धा खाऊ शकतो बरं का, जेवण झाल्याच्या नंतर बडीशोप कशी खातो तसं आपण हे खाऊ शकतो। तर आता काय करायचं आहे, चाळणीमध्ये ही मिक्सरला वाटलेली सगळी पावडर घ्यायची आहे आणि ही चाळून घ्यायची आहे, कारण ह्याच्यामध्ये मोठे पार्टिकल आहेत। 2-3दा मिक्सरला एवढी मेहनत आहे, 2-3दा तुम्हाला मिक्सरला फिरून घ्यावं लागणार आहे। तर ह्याचं स्ट्रक्चर तंबाखू किंवा गुटख्यासारखं नाही, पण जवळपास मिळतं जुळतं आहे, टेस्टला मिळतं जुळतं आहे। त्याच्यामध्ये हानिकारक पदार्थ आहेत, याच्यामध्ये पौष्टिक पदार्थ आहेत। आपल्या प्रियजनांची सवय ह्याच्यानी नक्कीच सुटेल बरं का, तुम्ही पण करून पहा। तर मी दुसऱ्यांदासुद्धा मिक्सरला जे आपलं उरलेलं वरचं ते मी परत एकदा मिक्सरला लावून फिरून घेतलेलं आहे, हे बघू शकता तुम्ही। तर अशा प्रकारे पावडर ही याच्यामधून पडते। तर ह्याच पावडरीचा उपयोग करून आपण तंबाखू, गोवा, गुटखा खाणाऱ्यांची सवय मोडू शकतो। तर असंच बारीक पावडर घ्यायचं आहे हे। आणि ते ज्यावेळेस तंबाखू आणि गुटखा खातात त्यावेळेस त्यांना म्हणायचं की फक्त हे ट्राय करून बघा। तर 100% गॅरंटी आहे ह्या पावडरनं त्यांची सवय जी आहे गोवा आणि गुटखा खायची, ती सवय नक्की सुटेल, याची 100% गॅरंटी आहे। आणि आपण लेडीजसुद्धा हे खाऊ शकतो, बडीशोपसारखंच लागतं हे। आणि तुम्ही अशा हवाबंद कंटेनरमध्ये ह्याला ठेवू शकतात, पाहिजे तेव्हा तुमच्या प्रियजनांना देऊ शकतात। तर अशा प्रकारे आपलं जादुई पावडर बनवून तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। बाय सगळ्यांना।